सत्यवान देशमुख ह्या 29 वर्ष वयाच्या शेतकऱ्यास रेती तस्करांचा संशय असलेल्या नागरिकाकडून मारहाण. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेडजवळ असलेल्या टाकळी राजापूर या ठिकाणी राहणाऱ्या सत्यवान देशमुख यांचे शेत विडूळ खंड नंबर 2मध्ये येते आणि ह्या शेतामध्ये ते आपल्या वडील भावासोबत काम करत असताना आरोपी नारायण कदम, संतोष कदम, गजानन कदम, परमेश्वर कदम, संदीप कदम, प्रथमेश कदम, गणेश कदम राहणार सर्व राजापूर टाकळी यांनी संगनमत करून सत्यवान देशमुख त्यांचे वडील, भाऊ व मामाला बेदम मारहाण करून जखमी केले. याबद्दलची तक्रार उमरखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आले असून या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सत्यवान देशमुख यांनी या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून पोलीस संरक्षण मिळावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी उमरखेड पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे. परंतु अद्यापपर्यंत बातमी प्रसारित करण्यापर्यंत उमरखेड पोलिसांनी कारवाई केली नव्हती, हे विशेष. अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड. माझं नाव सत्यवान दिगंबर देशमुख. मी मौजे टाकळी राजापूर इथला रहिवासी असून माझे शेत विडूळ खंड 2 शेत सर्वे नंबर 287 हे असून मी माझ्या वडिलांसोबत, भावासोबत, मामासोबत शेतातील काम करत होतो. तेव्हा आमच्या गावातील रेती तस्करी करणारे गुंड प्रवृत्तीचे लोक 7 जण, नारायण गणेश कदम, संतोष नामदेव कदम, गजानन नामदेव कदम, परमेश्वर गणेश कदम, संदीप गणेश कदम, प्रथमेश नारायण कदम, गणेश दिगंबर कदम हे 7 लोकांनी येऊन आम्ही विचारपूस केली असता आमच्या उभ्या पिकातून जाऊ नका, तुम्ही आमच्या घराला पण शेजार नाही, शेताला पण शेजार नाही असं म्हणले असता त्यांनी आम्हाला शिवीगाळ करून, मादरचोदा तू साईडला हो नाही तर तुला ट्रॅक्टर खाली घालून मारतो असे म्हणून खाली ट्रॅक्टरच्या उतरून आम्हाला, माझ्या वडिलांना, मला, भावांना, मामाला सर्वांना मिळून मारलं. माझ्या इथे रॉड मारलाय, ते विळा मारला, आमच्या सर्वांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्ही आरडाओरड केली असता शेजाऱ्या पाजाऱ्यांनी धरलं, आम्हाला सोडवलं. तेव्हा मला उमरखेड सरकारी रुग्णालयात भरती केलं. तेव्हा त्यांनी नंतर रेफरला नांदेड केलं. तेव्हा नांदेड येऊन उमरखेडला रिपोर्ट दाखल केला. तेव्हा अद्याप पोलिसांनी काय चौकशी केली मला आणि काही समजलं नाही. माझ्या घरच्यांच्या जीवास खूप मोठा धोका आहे. त्यांच्यापासून मला पोलीस संरक्षण हवं आहे.